नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एक आनंदाची बातमी आहे, दसरा एकंदरीत शेतकऱ्यांना पावला जाणगो संपूर्ण बातमी। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईला जी मंजुरी दिली होती त्या मंजुरी तर दिलीच आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय सुद्धा घेतलेला या संदर्भात माहिती घेऊतच एक पुनश्च विनंती आहे 50+ बिझनेस आयडिया म्हणजे आपण शेतीसोबत प्लस आपण घर बसल्या ज्या आयडिया आहेत बिझनेस आयडिया आपल्याला माहिती नसतात ते माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन आपण पाहू शकता। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईसाठी गेल्या वर्षीच आपण काय केलं होतं तर या पात्र यादी सुद्धा आपण चेक करू शकता। पात्र यादीमध्ये आपलं नाव चेक करून आपला जो VK नंबर आहे तो VK नंबर घेऊन आपल्याला ऑनलाईन सेंटरवर जावं लागत होतं, आपले सरकार सेवा केंद्रावर जावं लागत होतं, तिथे जाऊन आपल्याला EKYC वगैरे करून नंतर पैसे पडायचे। पण आता थोडा वेगळा निर्णय घेतला आहे राज्य सरकारनं असा निर्णय घेतला की आता EKYC करण्याची गरज नाही। तर EKYC कशी होणार तर एकंदरीत EKYC करण्याची गरज नाही, आपण जो फार्मर ID काढला होता तो फार्मर ID नुसारच आपल्याला जे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत। पण आपल्याला फार्मर ID काढलेला असणं गरजेचं आहे, जर काढला नसेल तर थोडी मिळण्याची शक्यता कमी आहे, मग तुम्हाला EKYC चा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे अनेक शेती असतील फळबागा असतील खराब झाल्या, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि अतिवृष्टी फार मोठ्या प्रमाणात मराठवाडा असेल किंवा सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे असतील या सर्व जिल्ह्यामध्ये या 36 साधारणपणे जिल्हे आहेत, या जिल्ह्याच्या मध्ये सर्व जिल्हे पाण्याखाली गेले आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर नुकसान पण झालेलं आहे। एकंदरीत हे नुकसान भरपाई म्हणून अतिवृष्टीचे पैसे आपल्याला येणारच आहेत। अखेर आपण पाहिलं तर EKYC वगैरे करण्याची गरज नाही, आपण फार्मर ID काढला असेल तर त्यानुसारच आपल्याला जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। ही एक आनंदाची बातमी आहे। धन्यवाद। जय श्री